खाकी वर्दीतील निस्वार्थ सेवक, होमगार्ड जवानांची शौर्यगाथा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर चॅनल. मित्रांनो, रस्त्यावर ट्रॅफिक सांभाळणे असो वा पूर, भूकंप सारख्या नैसर्गिक आपत्ती, पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून एक दल सदैव तैनात असते, ते म्हणजे होमगार्ड. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर स्वतःच्या कुटुंबापेक्षा समाजाच्या सुरक्षेला महत्त्व देणारे या जवानांची व्यथा आजवर जगासमोर मांडली गेली नाही. आजच्या या विशेष माहितीपटात आम्ही अशा 2 होमगार्ड जवानांची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या कर्तव्याने राष्ट्रपती पदक पटकाविले आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण यांच्या समस्येवरही बोलणार आहोत. आमचा हा प्रयत्न आवडल्यास जय चौधरी क्रिएटर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिले नायक, प्लाटून नायक नागेश्वरराव फोडली. नागपूर शहर पथकातील होमगार्ड प्लाटून नायक नागेश्वरराव मालकोडिया फोडली यांनी गेली 23 वर्ष होमगार्ड म्हणून सेवा दिली आहे. नागपूरच्या मातीत राहून त्यांनी केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली. 2003च्या गुजरात भूकंप असो वा लातूरमधील मदत कार्य, फोडली यांनी ढिगाऱ्याखालून जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस एक केला. वैनगंगा नदीच्या महापुरात जेव्हा जनजीवन विस्कळीत झाले होते, तेव्हा त्यांनी 34 मृतदेह शोधून काढले आणि अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. आज त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी भारत सरकारकडून त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. दुसरे नाव शिक्षण लीडर गंगाधर उरकुडे. दुसरे जाज्वल नाव म्हणजे जिल्हा नागपूरमधील मौदा पथकाचे शिक्षण लीडर होमगार्ड गंगाधर व्यंकाजी उरकुडे. गेल्या 30 वर्षापासून ते होमगार्ड म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. 2023 सालच्या पावसाळ्यात तारसा येथे बाबादेव या गावच्या दरम्यान एक भीषण प्रसंग घडला. एका शाळेची बस पुरात अडकली होती आणि त्यात 200 ते 250 लहान मुलांचे प्राण टांगणीला लागले होते. अशा वेळी देवदत्त बनून धावून आले ते गंगाधर उरकुडे. त्यांनी आपल्या कौशल्याने त्या सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. त्यांच्या या अफाट धैर्याचा सन्मान आज राष्ट्रपती पदकाने होत आहे. समाज प्रबोधन, होमगार्ड जवानांच्या व्यथा आणि वास्तव. मित्रांनो, ही पदक मिळवणं अभिमानास्पद आहेच, पण या वर्दीमागचं दुःख आज आपण समजून घेतलं पाहिजे. होमगार्ड जवान हा 24 तास ड्युटीसाठी तयार असतो, पण त्यांना मिळणारे मानधन हे अत्यंत तुटपुंजे आहे. अनेकदा त्यांना महिनाभर कामही मिळत नाही. कायमस्वरूपी रोजगाराची शाश्वती नसतानाही हे जवान समाजासाठी आपला मोलाचा वेळ देतात. त्यांच्यासाठी ना हक्काची रजा आहेत, ना भविष्यात निर्वाह निधीसारख्या कल्याणकारी योजना. एकीकडे आपण त्यांना शौर्य पदक देतो, पण दुसरीकडे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आजही गंभीर आहे. समस्या आणि मागणी. आमच्या जय चौधरी क्रिएटर चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि समाजाला आव्हान करतो. 1. होमगार्ड जवानांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी मिळावी. 2. त्यांच्या मानधनात वाढ होऊन त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी. 3. त्यांच्या कल्याणासाठी विशेष योजना राबवल्या जाव्यात. या जवानांचा उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर त्यांना सन्मानासोबतच सुरक्षित भविष्यही मिळवून देणे गरजेचे आहे. आजच्या संपूर्ण विषयाच्या चर्चेचा समारोप करताना
ओडली आणि उरकुडे यांच्यासारख्या हजारो होमगार्ड जवानांच्या कार्याला आमचा सलाम. तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल. अशाच प्रखर आणि प्रेरणादायी माहितीसाठी पाहत रहा जय चौधरी क्रिएटर. तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण चौधरी आपला शतशः आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय.